नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी शिरूरसाठी आढळराव नव्हे तर भुजबळ पहिल्या पसंतीचे उमेदवार होते। भुजबळांना उमेदवारी देण्याबाबत शिंदेंचा विचार होता असं अमोल कोल्हेंनी म्हटलंय। भुजबळांनी नकार दिल्यानंतर आढळरावांना उमेदवारी मिळाली असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे। तर अमोल कोल्हेंकडून राऊतांसारखी बालिश वक्तव्य केली जात आहेत अशी टीका आढळराव पाटलांनी केली। आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर पलटवार केला आहे। असलेले महायुतीचे उमेदवार जरी 4 पक्षांमध्ये बेडूकुड्या मारून गेले असले तरी सुद्धा पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते। छगन भुजबळ साहेबांची उमेदवारी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात होती, परंतु छगन भुजबळ साहेबांनी नकार दिल्यामुळे ही उमेदवारी घेण्यासाठी ज्यांच्यावर टीका केली आणि ज्यांना 2019 मध्ये हिम्मत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभं राहून देत होते, त्यांच्याच वळसणीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली। अशी जर केविलवाणी परिस्थिती असेल तर अशा उमेदवाराविषयी फार जास्त बोलणं काशीनाथ भाऊ काही मला योग्य वाटत नाही। आता कोल्हे अशा विधानासाठी प्रसिद्ध आहे। कोल्हे आणि संजय राऊत हे काही विधानं करतात, त्याला काही बेस नसतो। शिंदे कशाला ते अप करतील? ही जागा जर छगन भुजबळ राष्ट्रवादीची आहेत तर ती उमेदवारी एकनाथ शिंदे कसे जाहीर करतील? कुठेतरी आपण अज्ञानपणा बालिशपणा दाखवू नये। हे संजय राऊतांच्या बरोबर राहून आपल्याला त्यांची शिकवण मिळाली आणि आपलं काही बडबड करायची सकाळ उठून तसं करू नये असं माझं त्यांना